नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत पुढच्या 3-4 दिवसात तुमची ऊर्जा कशी असेल. हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे तुमच्याकरिता यामध्ये एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग यामध्ये तुमच्याकरिता असू शकतं. पहिलं कार्ड आहे पेज ऑफ सॉर्ड. एक नवीन सुरुवात होतीये. अनेक कल्पना तुम्हाला सुचतायत आणि त्या कल्पनांना घेऊन तुम्ही काहीतरी नवनिर्मिती करत आहात, नवीन सुरुवात करत आहात. शिवाय जे काही तुम्ही आतापर्यंत शिकला आहात त्याचाही उपयोग करत आहात, त्या गोष्टी लक्षात घेत आहात आणि ज्या ज्या कल्पना तुम्हाला ब्रह्मांड देत आहे त्या कल्पनांचाही वापर करून काहीतरी करू पाहताय तुम्ही. पुढचं कार्ड आहे हाय प्रिस्टेस. तुमची अंतर्ज्ञान शक्ती शक्तिशाली होत आहे. तुम्हाला हे कळतंय तुमची अंतर्ज्ञान शक्ती नेमकं तुम्हाला काय सांगते, ती आधी कशी होती आणि आता कशी आहे. ब्रह्मांडाचे संकेत जे तुम्हाला दाखवले जायचे पण पूर्वी तुम्हाला त्या बाबतीत कळायचं नाही आणि आता ते कळतात. अशा प्रकारे तुमची अंतर्ज्ञान शक्ती शक्तिशाली होत आहे. ती तुम्हाला मार्गदर्शन करते, ती तुम्हाला त्या गोष्टी, ती रहस्य सांगतेय ज्या उघड्या डोळ्यांनी ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही. आणि हे कार्ड हे सुद्धा सांगतंय की तुमचं ब्रह्मांडाशी एक घट्ट नातं होतंय. तुम्हाला ब्रह्मांडाचे संदेश प्राप्त होत आहेत आणि ते सहज तुम्हाला मिळत आहेत. फोर ऑफ कपचं कार्ड सांगतंय की तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी ब्रह्मांड सांगत आहे आणि त्यामुळे थोडेसे तुम्ही नाराज आहात. एस ऑफ वॅन्ड. ह्या ज्या कल्पना तुम्हाला सुचतायत वेगवेगळ्या आणि जे काही तुम्हाला अंतर्ज्ञान शक्ती मार्गदर्शन करत आहे त्याद्वारे तुम्ही एक नवीन सुरुवात कामाला करत आहात. तुमचं जे काही ध्येय आहे त्या दृष्टीने तुम्ही नवीन काहीतरी करत आहात आणि हे करताना फक्त 4 जण करतात म्हणून तुम्ही करत नसून तुमची अंतर्ज्ञान शक्ती जे सांगते त्याप्रमाणे तुम्ही ती एक नवीन सुरुवात करत आहात. इकडे पेज ऑफ सॉर्डचं हे कार्ड हे सुद्धा सांगतंय की काही ना काही संदेश ह्या 3-4 दिवसात तुम्हाला मिळेल जो तुमच्यासाठी महत्वाचा असू शकतो. हा संदेश म्हणजे एखादी चांगली बातमी असेल किंवा एखादा चांगला संदेश असेल जो तुम्हाला उपयोगी होईल किंवा जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये त्याची महत्वाची भूमिका असेल. द वर्ल्डचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की तुमचा संपर्क वाढतोय, तुम्ही कामाचा विस्तार करत आहात. सोशल मीडियाचा
उपयोग करून म्हणजे त्याच्या माध्यमातून अनेक लोकांबरोबर काम करत आहात किंवा जे तुमचं काम आहे ते असंख्य लोकांपर्यंत पोहोचत आहे. शिवाय हे द वर्ल्डचं कार्ड हे सुद्धा सांगतंय की ही जी तुमची अवस्था आहे, इथे जे तुम्ही उदास वगैरे आहात, ती लवकरच उदासी दूर होणार आहे. ब्रह्मांड जे तुम्हाला देऊ पाहतंय ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. कारण तुम्ही द वर्ल्डच्या मेजर येण्याचं हे मोठं कार्ड आहे, त्या ऊर्जेमध्ये आहात. म्हणजे खूप मोठा बदल. हाय प्रिस्टेसची ऊर्जा पण मोठी ऊर्जा आहे. म्हणजे या 3-4 दिवसात खूप मोठा बदल आणि द वर्ल्डचं कार्ड म्हणजे तुम्ही टॉप लेवलवर असाल. त्याच्या पुढे आहे द लव्हरचं कार्ड. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला खूप सारं प्रेम मिळू शकतं आणि हे प्रेम ब्रह्मांडाचं सुद्धा असू शकतं किंवा थोडा वेळ तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुठेतरी फिरायला जाल किंवा त्याच्याबरोबर वेळ मजेत घालवाल. सेवन ऑफ सॉर्ड्सचं जे कार्ड आहे ते काय सांगते, इथे बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे 5 ऑफ कप आणि हे कार्ड आलंय. तर हे कार्ड सांगते की जिथे कुठे नात्यामध्ये तुम्हाला दुःख मिळालं आणि जी काही स्थिती तुमच्या आयुष्यात आहे त्यामध्ये तुम्ही अगदी गुपचूप पुढे जात आहात. म्हणजे जी काही प्रगती करत आहात ती कोणालाही न सांगता तुमचं काम चालू आहे. तुम्ही सायलेंटली ह्या सगळ्या गोष्टी करत आहात. द लव्हरच्या खाली 9 ऑफ वँडची ऊर्जा आहे. हे कार्ड सांगतंय की तुमचं हे जे काही नातं आहे ते त्या नात्यामध्ये तुम्ही सुरक्षित आहात. तुम्हाला अंदाज आहे की आपण कोणत्या गोष्टी कुठपर्यंत करायला हव्यात किंवा ब्रह्मांडाशी जे तुमचं नातं आहे त्यामध्ये ज्या काही घडामोडी तुमच्या आयुष्यात होतात तर तुम्हाला कल्पना आहे की ब्रह्मांड तुमचं रक्षण करत आहे. नाइट ऑफ कप. हे कार्ड सांगते की तुम्हाला जे काही नवनिर्मिती तुम्हाला करायची आहे त्यामध्ये तुम्ही खूप वेगाने पुढे जाऊ इच्छिता, पण ब्रह्मांड तुम्हाला तो वेग घेऊ देत नाहीये आणि यामुळे तुम्ही थोडेसे निराश आहात. जस्टिस. हाय प्रिस्टेसच्या खाली जस्टिसचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की येत्या 3-4 दिवसात तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला स्वतःला पाहायला सांगेल. म्हणजे तुम्ही तुम्हाला न्याय कसा मिळवून देऊ शकता, कोणती तुमची बाजू तुम्हाला अडवत आहे, ह्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या पहा असं तुमची अंतर्ज्ञान शक्ती सांगणार आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतःचा शोध घ्याल. कोणत्या गोष्टी तुम्हाला अडवतात त्या लक्षात घेऊन तुम्ही स्वतःला न्याय देण्यासाठी योग्य ती कृती करा.
फोर ऑफ पेंटॅकल, पेज ऑफ सॉर्डच्या खाली फोर ऑफ पेंटॅकल. हा जो संदेश तुम्हाला मिळणार आहे तो कशाबद्दल आहे, तर जिथे कुठे तुम्हाला पैशाच्या बाबतीत असुरक्षित वाटत आहे त्या बाबतीत काही ना काही संदेश तुम्हाला नक्की मिळेल. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे क्वीन ऑफ पेंटॅकल. ही तुमची ऊर्जा आहे. तुम्ही प्रकृतीशी स्वतःला जोडलेलं आहे, निसर्गाशी स्वतःला जोडलेलं आहे आणि तुम्ही क्वीन ऑफ पेंटॅकलच्या ऊर्जेमध्ये म्हणजे इतरांचा उपचार करू शकता, तुम्ही इतरांना मार्गदर्शन उत्तम करू शकता आणि तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला हे मार्गदर्शन करत असते, त्यामुळे ते अचूक असतं. तीन चार दिवसात कोणता महत्वाचा बदल होणार आहे? थ्री ऑफ पेंटॅकलचं कार्ड आपण पुन्हा घेऊया कारण खूप सारी कार्ड होती. जजमेंट. जजमेंटचं कार्ड सांगतंय की जे तुम्ही खरे आहात, जसे आहात तसे तुम्ही समोर येणार आहात. आणि हे कार्ड हे सुद्धा सांगतं की अनेक वेळा आपण जी गोष्ट आपल्या मनाला पटत नसते ती सुद्धा चार लोक करतात म्हणून त्यांच्या बरोबर आपण करत असतो. तर इथे तुम्हाला ज्या गोष्टी पटतात, तुम्हाला जे करायला आवडतं ते तुम्ही करत आहात, ते सगळ्यांच्या समोर येणार आहे. आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे स्टारचं आणि हीच गोष्ट तुम्हाला स्टार बनवणार आहे. स्टारचं कार्ड हे सुद्धा सांगतंय की ब्रह्मांडाशी तुमचं अतूट नातं आहे आणि ब्रह्मांडच तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. तुम्ही एक अशी ऊर्जा आहात जी पवित्र आहे. असं का म्हणते, कारण तुमचं ब्रह्मांडाशी नातं आहे आणि शिवाय तुम्हाला त्या सत्याशी जोडायला आवडतं. हे सत्य तुमचं या 3-4 दिवसात सगळ्यांसमोर येणार आहे आणि तुम्हाला काहीतरी विशेष प्राप्त होणार आहे.